बरी आहे ना ती? अगं डॉक्टरने सांगितले 24 तास वाट पाहावी लागेल. काय होईल कुणास ठाऊक. काय ग, काय झालं हे? पण झालं कसं हे? गाडीचा अपघात. पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. गाडी घसरली, उलटी झाली. इकडचा पेशंट शुद्धीवर आलाय. कोणी त्यांचे नातेवाईक आहेत का? आर्या, 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 आर्या. म्हणजे काल गाडी स्लिप झाली तेव्हा हा गाडीतच होता की गाडी खाली जीव द्यायला आला होता? अहो, असं काय बोलताय तुम्ही की तुमची मुलगीच गेली होती त्याच्या गाडी खाली जीव द्यायला? नीलाबाई, तुम्ही जरा जास्त बोलताय. विश्वा तू जरा शांत राहा. तुमच्या मुलीला आवरा आधी. माझं तोंड बंद करून का उपयोग? आज मी बोलतेय, उद्या सगळं जग बोलेल. पेटून देईन जग मी. माझ्या बहिणीला कोणी काही बोललं ना तर पेटवून देईन जग. तुमच्या बहिणीचा प्रताप माहिती होता, पण आज तुमचे विचार कळले हे बरं झालं. मैथिली, चल इथून. अर्जुन सोडी इतकं सगळं करण्याची काय गरज आहे? अर्जुन शुद्धीवर आला ना की मी घरीच जाणार आहे. तोपर्यंत इथे थांबायला हवं. मला याच्यात काही काळं बिरं दिसतंय रे. विश्वा, तुला नक्कीच काहीतरी माहिती खरं ना? मावशी, आता या विषयावर नको बोलूया आपण. एवढंच सांगतो, तुला माया आठवत असेल तर. म्हणजे तिने केलं हे सगळं? अरे देवा. हे बघ बाळा, काल जे काही झालं ते तुला आणि आर्याला माहिती आहे, पण ते कोणामुळे झालं हे मला माहिती आहे. पण ही गोष्ट आपल्या दोघातच राहिलेली बरी. जर हे प्रकरण उघडकीस आलं ना तर त्याचा तुला किंवा मला काही त्रास होणार नाही, पण त्याचा त्रास बिचाऱ्या आर्याला होईल. हे बघ, हा सगळा डाव विश्वमोहनने रचला होता, पण त्याची बहीणच मध्ये आल्यामुळे तो फसला. पण जर का हे प्रकरण उघडकीस आलं ना तर या सगळ्याचा राग तो बिचाऱ्या आर्यावरती काढेल. तो तिचा भाऊ असला तरीही. आता पोलीस अर्जुनची जबानी घेत आहेत. हा, पण घाबरू नकोस. माझा अर्जुन माझ्या शब्दाबाहेर नाही, तर तुझं नावही घेणार नाही. आणखीन एक उपकार तुझ्यावरती. मला काहीच आठवत नाही. ती गाडी कोणती होती, ती माणसं, मी फक्त चाललो होतो रस्त्यातून. आणि आर्या, काल जे काही झालं ते तुला आणि आर्याला माहिती. जर हे प्रकरण उघडकीस आलं ना तर त्याचा तुला किंवा मला काही त्रास होणार नाही, पण त्याचा त्रास बिचाऱ्या आर्याला होईल. माहित नाही मला. ठीक आहे, तुला काय आठवलं तर मला सांग, मी पुन्हा येतोय.